स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढवणार आहे। यासाठी जिल्हाध्यक्ष महेश कराडे हे स्वाभिमानीचे लोकसभा उमेदवार असणार असून आज स्वाभिमानीच्या झालेल्या बैठकीत हा एकमुखी निर्णय घेण्यात आला। महेश कराडे यांच्या नावाला संस्थापक राजू शेट्टी यांनीही संमती दिली असून लोकसभा उमेदवार महेश कराडे यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभारण्याचा निर्णय स्वाभिमानीच्या बैठकीत घेण्यात आला। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगली लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार हे निश्चित झाले असून महेश कराडे यांच्या उमेदवारीवर स्वाभिमानीच्या बैठकीत शिक्केमोर्तब झाले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ऊसाचा असेल, दुधाचा असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, द्राक्ष असेल, बेदाणा असेल, डाळिंब असेल, या सर्वच पिकाचा दर रास्त भाव मिळावा यासाठी नेहमीच आंदोलन करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे। त्यामध्ये येत्या काही काळामध्ये सांगली लोकसभेची निवडणूक लढवायचे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकमुखानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाचे अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे महेश भाऊ खराडे यांनी उमेदवारी करावी असा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आज निर्णय झाला। आणि यासाठी प्रथम माजी खासदार राजू शेट्टी साहेबांना त्या ठिकाणी आम्ही विचारलं की साहेब आपण ही इलेक्शन लढवावी का न लढवावी, का आपली कोणाशी युती होणार आहे भविष्यामध्ये। त्यावेळी राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की स्वाभिमानी शेतकरी संघटना, स्वाभिमानी पक्ष येणारे लोकसभा असेल, विधानसभा असेल, ही कोणाशीही युती करणार नाही। त्यामुळं त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्यामुळं आमच्या सांगली लोकसभा मतदारसंघामधून माननीय महेश भाऊ खराडे यांची उमेदवारी जाहीर करावी। त्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी आता या ठिकाणी झिरो बजेट प्रचार कसा करायचा याच्यावर सुद्धा मंथन झालं। एक नोट आणि एक वोट याप्रमाणेच आम्हाला इलेक्शन लढावे लागेल, कारण सध्याचे जे खासदार आहेत आणि जे दुसऱ्या पक्षाचे खासदारासाठी इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत यांचा जनाधार अजिबात नाही आहे आणि सध्या कुठल्याच पक्षाला तो त्यांचा उमेदवार सध्या कुठं आहे आणि संध्याकाळी कुठं असणार आहे, दुपारी कुठं असणार आहे आणि मध्यरात्री कुठं असणार आहे याचं कोणाचाच कोणाला भान नाही आणि जनाधार तुटलेले सर्व उमेदवार आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमी आम्ही लढत असतो। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून माननीय महेश खराडे यांनी ताकदीने या इलेक्शनमध्ये उतरावं असा एकमुखी निर्णय या ठिकाणी आजच्या या बैठकीमध्ये झालेला आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही। त्यामुळं सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये स्वाभिमानीच्या वतीनं सांगली लोकसभा लढण्याचा निर्धार आज सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला जिल्हाध्यक्ष पोपटअण्णा मोरे, कार्याध्यक्ष संदीपदादा राजोबा, संजय बेले, भागवत जाधव आणि जिल्ह्यातले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि यामध्ये एकच निर्धार करण्यात आला की सांगली लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वबळावर ताकदीनं लढायची आणि मग त्यासाठी या मतदारसंघामध्ये पक्षाने संधी दिल्यास मी या निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेचा उमेदवार म्हणून ताकदीनं लढणार आहे आणि ही निवडणूक एक वोट एक नोट या तत्वावरच आम्ही लढवणार आहोत। त्यामुळं निश्चितपणानं यापुढच्या काळामध्ये स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं घराघरामध्ये पोचून स्वाभिमानीचा विचार, स्वाभिमानीचं काम लोकांच्यापर्यंत पोचवावं अशा पद्धतीचं आवाहन करतो। जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक, दूध उत्पादक, द्राक्ष बेदाणा उत्पादक, भाजीपाला उत्पादक आणि सर्वसामान्य शेतकरी, मतदार, तरुण, महिला या सर्वांच्या विकासासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटिबद्ध राहील। जिल्ह्यातले खासदार संजय काका पाटील निष्क्रिय आहेत। 10 वर्षामध्ये त्यांनी एक शब्दसुद्धा लोकसभेमध्ये उच्चारलेला नाही। अशा मौनी खासदाराला घरी बसवा आणि काम करणाऱ्या, लढणाऱ्या, संघर्ष करणाऱ्या, रक्त सांडणाऱ्या तरुण रक्ताला साथ द्या अशा पद्धतीचं आव्हान मी या निमित्तानं करीत आहे।